हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की एक्सेल कसे ओपन करायचे आणि त्याचा इंटरफेस कसा आहे. आज आपण शिकणार आहोत एखादा रॉ डेटा कसा टाईप करायचा आणि त्याचे काही बेसिक फॉर्म्युलाज. मी ह्याच्यामध्ये हे हेडिंग्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये मी पहिल्यांदा सिरियल नंबर असं लिहिलेलं आहे. पुढं लिहिलेलं आहे नेम ऑफ स्टुडंट्स. त्याच्यानंतर मराठी, इंग्लिश, हिंदी, मॅथ, सायन्स, सोशल सायन्स आणि परत एक कॉलम केलेला आहे, त्याच्यामध्ये टोटल, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम, पर्सेंटेज असं लिहिलेलं आहे. आता मला हा नेम ऑफ स्टुडंटचा जो कॉलम आहे त्याची साईज वाढवायची आहे, तर मी त्या ॲरोवर क्लिक करणार आणि ट्रॅक करणार उजव्या साईडला, तर आपोआप त्याची काय होणार आहे, विड्थ वाढली जाणार आहे. तसंच समजा इथं पण सोशल सायन्स हे नाव पूर्ण दिसत नाही आहे, तर मी इथून मी कॉलमची विड्थ काय करू शकते, इकडनं वाढवू शकते. अशा प्रकारे ट्रॅक करा, फक्त त्याप्रमाणे होईल. त्याच्यानंतर मला इथं सिरियल नंबर 1 ते 10 नंबर पाहिजे, तर मी इथं 1 टाईप करणार, त्याच्याखाली 2 टाईप करणार. त्याच्यानंतर 1 आणि 2 ह्या सेल्स सिलेक्ट करणार. सेल सिलेक्ट झाल्यानंतर इकडं ट्रॅक करा, आपोआप तुम्हाला ह्याच्यामध्ये जेवढे नंबर्स पाहिजेत तेवढे घेता येणार आहेत. मी इथं 1 ते 10 टाईप केलेलं आहे, त्यानुसार मला इथं दाखवत आहे. मी आता पुढे इथं नेम ऑफ स्टुडंट्स टाईप करते, त्याच्यामध्ये मी रँडमली काही पण नावं घेते, रमेश, सुरेश, महेश. तुम्हाला जे घ्यायचे असतील ते तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये टाईप करू शकता. ठीक आहे, हे नावं तुम्हाला पूर्ण करायचे. तसंच मी इथं मराठी, इंग्लिश त्याला किती मार्क पडले हे सुद्धा रँडमली घेत आहे. तर ते रँडमली तुम्हाला जेवढे नंबर्स टाकायचे आहेत तेवढे तुम्ही टाकू शकता. एखादा तुम्हाला फेल करवायचा असेल तर तुम्ही त्याला कमी नंबर टाकले तरी पण चालते. समजा मी इथं टाकले 65, इथे टाकले 97, इथे टाकले 88. असंच मी रँडम नंबर टाकते जे की 100च्या आत असतील, कारण नॉर्मल जे मार्क्स असतात आपले ते 100च्या आतमध्ये असतात. असं तुम्हाला 10 विद्यार्थ्यांचं करायचं. अशा प्रकारे मी सगळ्या विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते टाईप करून झालेलं आहे आणि तसंच मी हे टोटल वगैरे पण घेतलेलं आहे. पण मला आता ह्याच्यामध्ये थोडी फॉर्मॅटिंग करायची, त्यासाठी मी सिरियल नंबरपासून इथून ड्रॅग करून पर्सेंटेजपर्यंतच्या सेल्स सगळ्या सिलेक्ट करेल आणि मला इथं होम नावाच्या ऑप्शनमध्ये, होम नावाच्या टॅबमध्ये मला इथं बॉर्डर म्हणून ऑप्शन आहे. त्या बॉर्डरवर क्लिक केलं, इथं तुम्हाला ऑल बॉर्डर नावाचा ऑप्शन आहे, तुम्ही त्याच्यामध्ये ऑल बॉर्डर करू शकता. जे हेडिंग आहे त्या हेडिंगच्या सेल्सला सिलेक्ट करून तुम्ही इथं शेडिंग कलर म्हणून एक ऑप्शन असतो, त्या शेडिंग कलरमधून तुम्हाला जो कोणता साजेसा कलर आवडेल तो कलर तुम्ही इकडनं घेऊ शकता. त्याच्यापुढे तुम्हाला फॉन्ट कलर म्हणून आहे, तो शब्दाचा कलर तुम्ही त्याच्या अपोजिट जे बॅकग्राऊंडचा कलर आहे त्याच्या अपोजिट द्या, म्हणजे जरा थोडंसं डार्क दिसेल ते तुम्हाला. अशा प्रकारे त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा सेल्सला कलर वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही इकडनं कलर वगैरे देऊ शकता. अशा प्रकारे इथनं फक्त सिलेक्ट करायचे आणि तुम्ही इथनं थीमचे कलर्स द्या, नाहीतर स्टँडर्ड कलर्स द्या. त्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला इथं सिलेक्शन दाखवलं जाईल. ठीक आहे, मी आता ह्याला कलर देत नाही आहे, मला आहे तसंच ठेवायचं आहे. मला समजा हेडिंगला बोल्ड वगैरे करायचं आहे, मी सिलेक्ट करून हा बोल्ड नावाचा ऑप्शन आहे तो चूज करून हा बोल्ड झालेला आहे. हे जे सगळे हेडिंग आहेत ते बोल्डमध्ये मला ह्या ठिकाणी आलेले दिसून येतात. आता मला ह्याच्यामध्ये ह्या सेलमध्ये रमेश नावाच्या विद्यार्थ्याची टोटल हवी आहे, तर मला ज्या ठिकाणी टोटल हवी आहे त्या ठिकाणी मी क्लिक करणार. त्याच्यानंतर तुम्हाला इथं होम नावाच्या टॅबमध्ये एडिटिंगच्या ग्रुपमध्ये ॲटो सम नावाचा ऑप्शन दिसेल. तिथं जर तुम्ही ह्या ट्रायंगलवर क्लिक केलं तर तिथं तुम्हाला सम नावाचं फंक्शन दिसेल आणि हेच सम नावाचं जे फंक्शन आहे ते तुम्हाला फॉर्म्युलाज नावाच्या टॅबमध्ये ॲटो सम नावाच्या ऑप्शनमध्ये इथे सम म्हणून दिसेल. दोन्हीपैकी कुठूनही तुम्ही सिलेक्ट करू शकता, कोणता पाहिजे तो तिथून तुम्ही वापर करू शकता. समजा मला ह्या ठिकाणी करायचं आहे, इथं जाणार ॲटो सम बटनावर क्लिक करा. सम बटनावर क्लिक केल्यानंतर ते मला सिलेक्शन दाखवते की मला कोणकोणत्या विषयांची टोटल इथं हवी आहे. समजा मला फक्त 5 विषयांची हवी आहे, तर मी फक्त 5 विषय सिलेक्ट करणार आणि एंटर बटन दाबणार. ते मला दाखवते I11 to M11, म्हणजे I11 पासून M11 पर्यंतची टोटल मला दाखवेल. मला आता सगळ्याच विषयांची घ्यायची, त्याच्यामुळे मी सगळेच विषय सिलेक्ट करणार. इथे दाखवलं बघा I11 to M11. एंटर बटन प्रेस केलं
एका विद्यार्थ्याचे म्हणजेच रमेश नावाच्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क्स या ठिकाणी आलेले आहेत. आणि मी फक्त आता हा फॉर्म्युला कॉपी पेस्ट करणार आहे ड्रॅग करून. कसं करणार, इथं तुम्ही कोपऱ्यामध्ये येणार आहेत. इथं बघा, जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल एक्सेलमध्ये तर तुम्हाला 3 प्रकारचे ॲरो दिसतील. हा प्लसवाला मोठा व्हाईट कलरचा ॲरो आहे जे तुम्हाला फक्त सेल सिलेक्ट करण्यासाठी दाखवेल. त्याच्यानंतर एक ॲरो नावाचा ॲरो असतो. हे प्लसचं चिन्ह जेव्हा मी असं करेल, 4 ठिकाणी तुम्हाला ॲरो दिसतात. जर तुम्हाला ही व्हॅल्यू दुसरीकडे नेऊन ठेवायची असेल तर तुम्ही त्या ॲरोचा वापर करू शकता. मी अंडू करते, कंट्रोल झेड करते, त्याच्यामुळे ते वापस माझ्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर हा प्लसवाला हा एक तिसरा ॲरो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ड्रॅग करू शकता. क्लिक करा आणि खाली ड्रॅग करा. आपोआप तो फॉर्म्युला जो आहे तो कॉपी पेस्ट करून केलेला दिसेल तुम्हाला या ठिकाणी. तर नीट जर तुम्ही फॉर्म्युला बारवर बघितलं तर इक्वल टू सम I12 to N12 वरच्या ह्याच्यामध्ये दिसतंय I11 to N11. सेम तसंच I13 to N13 ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येत आहे. तशाच प्रकारची प्रोसेस मी ॲटोसमच्या आपण ह्याला करणार, ॲटोसममध्ये ॲव्हरेजला पण करणार आहे. मला ॲव्हरेज काढायचं, पण इथं लक्षात घ्या ॲव्हरेज तुम्हाला टोटल सोडून बाकीचे सगळ्यांना सिलेक्ट करायचं आहे. जर चुकून मी काय केलं, टोटल सकट सिलेक्ट करून जर मी एंटर बटन दाबलं तर हे मला दाखवेल ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मार्कांचं जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज मला 152 दाखवलं. पण आपलं नॉर्मल 152 ॲव्हरेज नसतं. ॲव्हरेज एक पर्सेंटेज टाईपचाच प्रकार आहे, तर ते 100च्या आत असतं. त्याच्यामुळं तुम्ही सिलेक्ट करताना इथं ॲटोसमला जाणार, ॲव्हरेजला जाणार आणि सिलेक्ट फक्त विषय सिलेक्ट करणार आहे. म्हणजे सोशल सायन्सपर्यंत मी इथं सिलेक्ट करते. एंटर बटन दाबा. 89% किंवा ॲव्हरेज ह्याचं 89 मार्काचं आहे रमेशचं. जर मी ट्रॅक केलं तर प्रत्येक विद्यार्थ्यांचं त्याप्रमाणे तुम्हाला इथं ॲव्हरेज दिसून येईल. सेम प्रोसेस मी मिनिममच्या ह्याच्यामध्ये करणार आहे. फक्त मी मीन नावाचं फंक्शन घेणार आहे. सिलेक्शन माझं आपोआप सगळ्यांना होतं, पण मी सिलेक्ट करताना फक्त सोशल सायन्सपर्यंत सिलेक्ट करणार आहे. एंटर बटन दाबते. एंटर बटन दाबल्यानंतर इथं तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं कमीत कमी ह्या विद्यार्थ्याला मार्क किती आहे, 78 आहे. मी जर ट्रॅक केलं तर प्रत्येक विद्यार्थ्याचं दिसेल. सेम जसं आपण मिनिमम काढलं सेम आपण तसंच मॅक्झिमम काढणार आहेत. ॲटोसममध्ये जाणार आहेत. इथं फक्त मॅक्स फंक्शन घेणार आहे आणि तुम्ही इथं मराठीपासून फक्त सोशल सायन्सपर्यंत सिलेक्ट करा. सिलेक्शन दाखवत आहे I11 to N11. एंटर बटन दाबलं. तुम्हाला ह्या विद्यार्थ्याला जो आहे किंवा हा रमेश नावाचा जो विद्यार्थी आहे त्याला मॅक्झिमम मार्क 95 हे दाखवेल. ड्रॅग करा. आपोआप तुम्हाला सगळ्यांचे मार्क त्याप्रमाणे दाखवतील. ह्या विद्यार्थ्याला 98 आहेत, ह्या विद्यार्थ्याला 98 आहेत, ह्या विद्यार्थ्याला 88 आहेत, अशा प्रकारचं. ठीक आहे. इथून तुम्हाला सम, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम हे फॉर्म्युलाज तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये यूज करू शकता. पण पर्सेंटेज जर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याचे काढायचे असतील तर इथं तुम्हाला ऑप्शन नाही आहे दिसत आहे. इथं सेपरेट पर्सेंटेज म्हणून नाही दिसत आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्ही ज्या सेलमध्ये पर्सेंटेज पाहिजे त्या सेलमध्ये क्लिक करणार आहात आणि इक्वल टू बटन प्रेस करणार आहात. इक्वल टू बटन प्रेस केलं आपल्याला ते टोटलवर काढायचे आहेत. त्याच्यामुळं मी टोटलच्या सेलवर क्लिक करते. म्हणजे माझं जे टोटल आहे O11मध्ये आहे, तर मी टोटल इक्वल टू केलं O11 आणि इथं मला काय करायचं आहे, भागिले करायचे. त्यासाठी आपण स्लॅशचा यूज करणार आहे आणि आपले टोटल विषय जे आहेत ते 6 आहेत. म्हणजे 100 जे आहे 100 मार्क जे आहेत एका विषयाला आहेत. म्हणजे सगळे विषय मिळून किती झाले, टोटल 600 मार्क झाले. तर मी इथं 600 टाईप करणार. एंटर बटन दाबणार. इथं मला दाखवतं आहे 0.89. जर मी ट्रॅक केलं सगळ्यांचे मला पर्सेंटेज दिसेल, पण आता इथे तुम्हाला पर्सेंटेजचा इफेक्ट दिसत नाही. तर त्यासाठी तुम्हाला होम नावाच्या टॅबमध्ये इथं नंबर नावाचा जो ऑप्शन आहे तिथं तुम्ही फक्त इथं पर्सेंटेजवर क्लिक करा. आपोआप सगळे तुम्हाला पर्सेंटेज ह्याच्यामध्ये आलेले दाखवले जातात. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये एखादा नंबर टाईप करायचा असेल, समजा मी टाईप केलं इथं 45 आणि ह्याच्यामध्ये खाली टाईप केलं 9 आणि ह्याची मला काय करायची आहे, बेरीज घ्यायची आहे. तर मी काय करणार, पहिल्यांदा इक्वल टू बटन प्रेस करणार. त्याच्यानंतर इथं सेल रेंज सिलेक्ट करणार N26. आता N26 मधली व्हॅल्यू प्लस मी करणार
N27 मधली व्हॅल्यू मी एंटर केलं की आपोआप मला काय दाखवतं आहे, ह्या दोघांची बेरीज करणार आहेत आपण प्लसच्या चिन्हाने. इथं दाखवतो बघा तुम्हाला फॉर्म्युला बारवर N26 आणि N27ची बेरीज झालेली आहे. सेम तुम्ही वजाबाकी करू शकता. N26 मायनसचं चिन्ह घेणार आहे आणि इथं N27 एंटर करा. आपोआप तुम्हाला तो दाखवेल तिथे नंबर, आन्सर दाखवेल ह्याच्यामध्ये. आणि जर गुणाकार करायचा असेल इक्वल टू, गुणाकारासाठी आपल्याकडं एक स्टारचं चिन्ह आहे. गुणाकार गुणुले आपण करणार इंटू N27, एंटर बटन दाबा, त्याचा गुणाकार दाखवेल. आणि जर भागाकार करायचा असेल तर इक्वल टू N26 भागिलेसाठी आपण स्लॅश प्रेस करणार आणि इथे जाऊन तुम्ही N27वर क्लिक करणार, एंटर बटन दाबा, आपोआप तुम्हाला रिझल्ट त्याप्रमाणे दाखवले जाणार आहे. ठीक आहे, आलेलं आहे लक्षात. ह्याच्यामध्ये फक्त आपण काय केलेलं आहे आजच्या ह्याच्यामध्ये की आपण इथं विद्यार्थ्यांची नावं लिहिली, प्रत्येक विषयांचे मार्क त्यांच्यासमोर लिहिले. त्याच्यानंतर आपण बेसिक फॉर्म्युलाजमध्ये आपण टोटल काढले, ॲव्हरेज काढलं, मिनिमम काढलं, मॅक्सिमम काढलं आणि पर्सेंटेजसाठी एक सेपरेट फॉर्म्युला वापरून आपण काय केलेलं ह्याचं पर्सेंटेज काढलेलं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब माय चॅनल.